नमस्कार मित्रांनो आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिवीरांनी बलिदान दिले. अशाच क्रांतिवीरांचा आपण इतिहास बघतोय. इतिहास क्रांतिवीरांच्या सिरीजमध्ये यामध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत सुमारे 100 वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गावगुंडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेरड रामोशी समाजातील दोन वीरांची सत्य कहाणी म्हणजेच बाजाबाईजा एक सत्य कहाणी. यामध्ये आपण 1 ते 11 भाग बघितलेत. तर नक्कीच आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे, तिथे जाऊन तुम्ही 1 ते 11 भाग पाहू शकता. मित्रांनो 1 ते 11 भाग सर्व पहा, तेव्हाच आपल्याला समजेल बाजाबाईजा एक सत्य कहाणी. आज आपण पाहणार आहोत भाग 12. भाग 12 देखील शेवटपर्यंत नक्की पहा. भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजीनाईक यांना वंदन करून भाग 12ला सुरुवात करूया. मल्हारीने नाथाचा डावा हात उजव्या हाताने पकडला. आता दोघेही एकमेकांना डोक्याने मागे रेटू लागले, एकमेकांस आजमावायचा प्रयत्न करू लागले. नाथाने उजव्या हाताने मल्हारीचा डावा पाय पकडण्याचा प्रयत्न केला, पण मल्हारीने पायाला हिसड देऊन त्याचा प्रयत्न हाणून पाडला व 2 पावले मागे सरून परत नाथाला भिडला. नाथा पहिलवान त्याच्या दोन्ही पायात शिरण्याचा प्रयत्न करीत होता. संधी साधून मल्हारीने गर्दिशी फिरकी घेऊन नाथाचे कंबर पकडून त्याला खाली मातीत पाडले व घुटणा लावून त्याने नाथाच्या दोन्ही बगलीत हात घालून त्याला डाव्या अंगावर पिळवटून मातेला त्याचे पाठ लावले व नाथाला सोडून त्याने उडी मारतच एका पायावर दोन्ही हात वर करून नाचतच बोलला, बाजीनानाचा पट्टा हाय, असे म्हणून आरोळ्या ठोकू लागला. नाथाला त्याचा निर्णय मान्य झाला नाही. त्याचे म्हणणे होते त्याची पाठ पूर्णपणे मातेला लागली नाही. तो उठून पळतच पंचाच्या दिशेने गेला व परत कुस्ती लावण्याबद्दल गळ घालू लागला. फडकऱ्यांनी कुस्ती झाल्याचा गळका केला तशी पुकळेवाडीची नाथा बरोबरची धनगराची पोरं फाडात घुसली व रडीची कुस्ती खेळली. म्हणून मल्हारी बरोबर धाराधरीला सुरुवात करताच खिंडीतली पोरं पण फाडात घुसली व त्यांनी हुज्जत घालीत पुकळीवाडीच्या पोरांना वादाडी देण्यास सुरुवात केली. टार्गेट पोरांनी फाडातील माती उधळली. सगळ्या फडभर मातीचा धुळा उडाला. आतापर्यंत शांतपणे चाललेला फड उधळल्याने गलका चांगलाच वाढला. मग धनवडेवाडीच्या पंचमंडळींनी काठ्या फाडात उंच धरून सगळ्या पोरांना दम देऊन शांत केले. आता अंधार पडायला लागला होता. पंचांनी आपापसात विचार करून कुस्तीबाबत निर्णय केला व दोघा पैलवानांना कुस्तीची बक्षिसाची निम्मी रक्कम वाटून दिली व दोघांनी चांगला खेळ केला म्हणून पाठीवर थाप मारून फड संपल्याचे जाहीर केले. गुरुवाने शंख फुंकले. सगळे पंच मठात पाया पडण्यास शिरले व काही पैलवान मंडळींनी आपापल्या घरचा रस्ता धरला. रस्त्यात भांडणे नकोत म्हणून मल्हारीने प्रथम पुकळीवाडीच्या पोरांना कुकुडवाडच्या रस्त्याने जाऊ दिले व त्यांचे टोळके पुढे गेल्यावर मग आपल्या पोरांना बरोबर घेऊन कुकुडवाडचा रस्ता धरला. कुकुडवाडात आल्यावर मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीचे दर्शन घेतले व सरळ रस्त्याने त्याने न थांबता खिंडजवळ केले. मनातून सगळे पैलवान चांगलेच धुमसत होते. पुकळीवाडीच्या पोरांना शिव्या घालत होते. मल्हारी सर्वांना शांत करीत होता. खिंडीच्या 2 पोरांनी वाडीच्या पोरांना धाडा शिकवणार असल्याचे बोलून दाखवले. सर्व मंडळी खिंडीला पोहोचली तेव्हा बाजीनाना व बाळू कोतवाल त्यांची वाट पाहत अंगणात घोंगड्यावर बसले होते. पोरांचा गलका लांबूनच त्यांच्या कानावर आल्यावर बाजीनाना उठून पोरांना आडवा गेला व कुस्तीचा वृत्तांत विचारल्यावर मल्हारीने बाजीनानाला एक पाय
बाजीनानाला एक हात पायाला लावून नमस्कार केला. इनामाची रक्कम त्याच्या हातात ठेवून फाडावर झालेल्या प्रकाराची माहिती दिली. बाळू कोतवाल कालागत झाल्याचे ऐकून जरा अस्वस्थ झाला, पण मनाची समजूत काढून तो आपल्या झोपडीत शिरला. त्याच्या मनाला रुखरुख लागून राहिली. 2 दिवस असेच उलटले. चैत्राष्टमीचा दिवस उगवला. बाळू कोतवाल नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठला व विहिरीवर आंघोळ करून न्याहारी उरकून वसुलीची यादी हिशात घालून कुकुडवाडला जाण्यासाठी कुऱ्हाड व खाकी पिशवी घेऊन रस्त्याला लागला. खिंडीच्या खालच्या बाजूला रस्त्यालगत राम पाटलाचे शेत होते. पाटील विहिरीवरच्या मोहाळात उभा राहून इंजिनाची लोखंडी पाईप आवळून बसविण्यासाठी खटपट करीत होता. त्याने रस्त्याने चाललेल्या बाळू कोतवालाला पाहिले व लांबूनच त्याला "ए बाळ्या, इकडे" अशी हाळी दिली. बाळूनानाने मान वळवून कोण हाका मारत आहे म्हणून मागे पाहिले तर पाटलाला बघून त्याला मांजर आडवे गेल्यासारखे वाटले. त्याने रस्ता सोडून बांधावरून पाटलाजवळ विहिरीवर आला व पाटलांना काय काम आहे म्हणून विचारले. त्यावर पाटलाने त्याला गावात जाऊन माझ्या भावाला म्हणजेच श्रीरंगाला पाईपच्या फुटवालची जाळी मळ्यात घेऊन येण्याचा सांगावा दिला. तसा निरोप घेऊन बाळू कोतवाल बांध उतरून कोकडवाडच्या रस्त्याला लागला. बरोबर 9 वाजता छगन आताराच्या टपरीच्या आडव्या बाकड्यावर येऊन बसला. इकडे पोकळीवाडीत ज्योतिबाच्या यात्रेची तयारी सुरू झाली होती. वाडी रत्नागिरीच्या यात्रेला जाऊन परत आलेला व पाठीवर नागारे ठेवलेला शेळक्याचा बैल पोराने माळावरील ज्योतिबाच्या देवळाजवळच्या लिंबाच्या झाडाला बांधला होता. शेळक्याची पोरं बैलाला ओळे कडवळ खाऊ घालत होते. बाकीची पोरं अंगात गुलालाने भरलेली पैरण व मुंडासे मिरवीत सगळ्या मैदानात हिंडत होती. देवळाच्या पलीकडे मैदानात नारळ व उदबत्ती विकणारी चार दुकाने होती. मिठाईची 1-2 दुकाने बाजारकऱ्यांनी मांडली होती. काही पोरं ज्योतिबाच्या देवळापुढच्या दगडी गोट्या उचलून खांद्यावर घेण्याचा प्रयत्न करताना दिसत होती, तर काही पोरांनी ढोलाच्या तालावर गजी खेळण्याचा ताल धरला होता. ज्योतिबाचे देवळ चिंचेच्या झाडासमोरच पूर्वेला तोंड करून उभे होते. देवळाला छाती इतक्या उंचीचे दगडी जोते होते. देवळात जायला 3 लांबड्या दगडी पायऱ्या होत्या. देवळाला शिखर नव्हते. जोत्यावर तळखडे ठेवून 4 सागवानी खांब उभे केले होते. लाकडी किलचा ठोकून त्यावर 4 खण पत्रा ठोकला होता. वर पत्र्यावर कडेला भगवी पताका काठीला लावलेली उंचावर फडकत होती. देवळासमोरच्या चिंचेच्या झाडावर पोरांनी दुसरी एक पताका फांदीला बांधून उभी केली होती. यात्रेला बैलासमोर गेलेली 2 घोडी चिंचेच्या झाडाला बांधलेली होती. त्यांच्या अंगावर व बैलाच्या अंगावर गुलाल स्पष्ट दिसत होता. मित्रांनो, हा होता भाग 12. आपण पाहतोय इतिहास क्रांतिवीरांचा बाजा एक सत्य कहाणी. याआधी आपण भाग 1 ते 11 भाग बघितलेत, तर नक्कीच प्लेलिस्टमध्ये जाऊन 11 भाग पाहू शकता. आणि आत्ताचा भाग 12 शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपला इतिहास जगासमोर मांडण्यासाठी प्लेलिस्ट जास्तीत जास्त शेअर करा. आपले व्हिडिओ देखील शेअर करत चाला. आणि यापुढे आपण भाग 13 उद्या पाहणार आहोत. आणि अशाच भागांमार्फत इतिहास क्रांतिवीरांचा बाजा एक सत्य कहाणी पाहणार आहोत. तर अशाच क्रांतिवीरांचा इतिहास पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा आणि
चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागासह इतिहास क्रांतिवाल्यांचा बाजा बैजा एक सत्य कहाणी.